आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। M24 तासवरील कारवाईचा निषेध, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणाऱ्या माध्यमांच्या पाठीशी ठाम राहणार कॉम्रेड धनाजी गुरव। शेतकऱ्यांनी सर्वसामान्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणारे माध्यम म्हणजे M24 तास चॅनल। या चॅनलने अत्यंत जबाबदारीने आणि चांगल्या पद्धतीने नेहमीच लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम केले आहे। मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठवणाऱ्या आणि अन्यायाविरोधात बोलणाऱ्या चॅनलवर बंदी घालणे किंवा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत चुकीचे असून या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत असल्याचा वाळवा तालुका शक्तीपीठ संघर्ष समितीचे कॉम्रेड धनाजी गुरव यांनी प्रशासनाच्या या कारभारावर जोरदार निशाणा साधला। ते रविवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी ईश्वरपूरमध्ये झालेल्या शक्तीपीठ संघर्ष समितीच्या बैठकीत बोलत होते। यावेळी विजय पाटील सह वाळवा तालुक्यातील तमाम शेतकरी उपस्थित होते। यावेळी बोलताना कॉम्रेड गुरव म्हणाले, शेतकरी आणि समाजातील घटकांना ही कारवाई अजिबात पटलेली नाही। अन्यायाविरोधात लढणाऱ्या माध्यमांचा गळा घोटण्याचा प्रयत्न शासन किंवा प्रशासनाकडून होत असेल तर तो सहन केला जाणार नाही। जे माध्यम शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लावण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी पुढे येतील त्या सर्व माध्यमांच्या पाठीशी आम्ही पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला। M24 तास सोबतच तत्वनिष्ठपणे काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला आणि चॅनलला जनतेचा व शेतकऱ्यांचा पाठिंबा कायम राहील, असेही कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले। आमच्या भागातील शेतकऱ्यांच्या बाजूनं आणि ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांच्या बाजूनं आवाज उठवणारं एक महत्त्वाचं माध्यम म्हणून आम्ही M24 तास या चॅनलकडे बघतो आहोत आणि त्या चॅनलनं आतापर्यंत आपली जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे। असं असताना शेतकऱ्यांच्या बाजूनं आवाज उठवणारं आणि अन्यायाच्या विरोधात बोलणारं हे चॅनल बंद पाडण्याचं कट कारस्थान जे काही करण्यात आलेलं आहे ते आम्हा कोणाही शेतकऱ्यांना किंवा बहुजन समाजातल्या माणसांना पटलेलं नाही आहे आणि हे असं बंद करण्याचा आम्ही सगळेजण मिळून निषेध करतो। आणि शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी जी माध्यमं उभी राहत आहे त्या सगळ्या माध्यमांना आमचा आग्रह आहे की त्यांनी पूर्ण ताकदीनं या विरोधामध्ये लढा लढावा। आम्ही सगळेजण M24 तास सोबत आहोतच, पण अशाच पद्धतीनं अन्यायाविरोध लढणाऱ्या सगळ्याच माध्यमांच्या सोबत आम्ही उभा राहणार आहोत।